स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आधीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल, वर्क आणि ती साडी असं मी सिंपल सगळं शिवायच्या आधी दाखवले. आता ब्लाऊज शिवल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. ही साडी सेमी सिल्कमध्ये आहे, तर खूप सुंदर ह्याचं कॉम्बिनेशन आहे. आधी तुम्ही ही साडी पूर्ण पाहून घ्या. हा डमी नाही आहे, आज मावशीकडे आहे त्यामुळे इथं शूट घेते आणि हे ब्लाऊज मावशीचे. तुम्ही हा व्हिडिओ मला वाटते विठ्ठल रुक्माई एकादशीच्या ह्याला मी इथं एक व्हिडिओ केले होते. हा बॅकग्राऊंड पाहिल्यानंतर लक्षात येईल मागे विठ्ठल रुक्माई आहे. तर चालेल, तर ही साडी पाहूया. खूप सुंदर आहे. साडीचा कलर जो आहे तो हा साडीचा कलर काय बोलतात वाईन कलरमध्ये, आणि हा बॉर्डर ब्लू आहे आणि ह्याला छोटीशी बॉर्डर आहे जशी ह्याला असते काय बोलतात आपण महेश्वरी, तेच फॅशन आहे आता सध्या. तर तसं आहे आणि ही अशी साडी आहे. ह्याचा असा ब्लाऊज तुम्हाला हे असं दिसतं तुमच्या, म्हणजे ब्लाऊजमध्ये पदराचा. तर खूप सुंदर आहे. साडीला हे अशा ओव्हरऑल बुट्ट्या आहेत अशा इथून नेसता भाग जरा सोडला अर्धा मला वाटतं हा मिऱ्यांच्यापासून असं, आणि बुट्टी खूप सुंदर आहे याची आणि पोत खूप छान आहे साडीचं जे काय आहे. तर लग्नात खूप हेवी. ही या साडीची किंमत पण आहे याच्यावरती. दादरला घेतलेलं आहे, कुठे घेतलं आहे ते हे सांगते. लक्ष्मी सिल्क हाऊस, माटुंगा, मुंबई. एक मिनिट, प्राईस पण दाखवते मी तुम्हाला. ह्याला काही डिस्काउंट नसेल, हे कुठलंही त्यांचं मी ॲड करत नाही आहे, पण मी तुम्हाला दाखवते. हे बघा दिसत असेल किती आहे, 2030. खूप सुंदर आहे, खरंच सांगते. साडी तर खूप सुंदर आहे आणि ह्याचा पदर मला वाटतं हे अपूर्वा सिल्कमध्येच येत आहे. माझं जे गुढीपाडव्याला मी साडी दाखवली होती त्याच्यामध्ये, तर ही साडी अशी आहे आणि ह्याच्यावर तर रनिंग ब्लाऊज होता. आता डमी नाही आहे आणि हे का ब्लाऊज मला येणार नाही आहे, तर असंच दाखवते मी तुम्हाला. इतकं सुंदर ह्याचं वर्क केलेलं आहे. मी असं हे करून दाखवत. हे बघा तुम्ही, इतकं सुंदर केलेलं आहे फिनिशिंग त्याचं. हे कुठेही खेचलं नाही आहे आणि त्याची जी बॉर्डर आहे ही ते खूप सुंदर आहे. वेलची डिझाईन आहे आणि कॉम्बिनेशन म्हणजे बॉर्डरला जी आहे, बॉर्डरवरती जो कलर आहे गोल्डन आहे, ह्याच्यामध्ये काहीच फरक नाही. आणि हा ॲक्च्युली ब्लाऊज शिवताना हा आत जातो असा, बऱ्याचदा असं होतं, आपण हे चूक करतो. तर बॉर्डर ही अशी दिसते, तर तसे दिसलं की त्याचं लुक जातं. त्यामुळे हे असं म्हणजे कसं लावलेलं असतं हे तुमच्या लक्षात येईल. हे असं फोल्ड करून लावलेलं आहे आणि इथं डबल शिलाई करायचं ह्याला. तर हे कार्डसुद्धा राहते, म्हणजे परफेक्ट मॅचिंग होतं. हे कार्ड थोडं जास्त असेल गेलं तर एवढं हे होत नाही, पण कार्ड छोटं असेल तर तुम्ही असं करू शकता. बॅकचं तर जातंच, कारण शिवताना असं हे बुच्चं दिसतं. हे पाठीमागचं पूर्ण आहे आणि हे समोरचं वर्क, म्हणजे हे दोन्हीही बाजूला केलेलं. हुक लावून दाखवते. हे बघा दोन्ही बाजूने, आणि हातावरती छोट्या बुट्ट्या केलेल्या आहेत. त्याच्या पूर्ण स्लीव पूर्ण भरलेला आहे. तर अशा पद्धतीने. आता याचं वर्कचं बऱ्याचदा विचारतात, तर वर्क तुम्ही कसं करून घेता, ती जरी कशी आहे, ती डिझाईन कसं आहे त्याच्यावरती असते. आरी वर्क 1,500च्या पुढे आहे आणि हे वर्क 1000 घेतात, कारण हे रेशम धागा वापरलेला असतो. त्यामुळे ह्याला आहे, कारण हे पाडतं तेवढं मशीनवरती वेळ लागतं. हा एक प्रिन्स कट शिवलेला आहे. बाकीचे सगळे मी कटोरी शिवले होते मावशीचे ब्लाऊज, पण ह्या प्रिन्स कट शिवला कारण हे असे घेतले. खूप सुंदर दिसते. तिला जास्त बटबटीत पण नको होतं आणि सिम्पल सोबर पण हवं होता, तर मस्त डिझाईन केलेली आहे. तर हे असं मी खाली आता कुठं तर सेट करते कशाला तरी, त्याच्यावर दाखवते. हे तुम्हाला अंदाज येत असेल तर तुम्ही पाहवा. हे आणि ही अशी साडी, हे गाबाळा दिसते, पण शिस्तीत अगर करायचं असेल तर आता हा ब्लाऊज मला येणार, हे तुमच्या लक्षात येईल. तर मी हँगरला अडकावून काय कुठं होतं का बघते, जमेल तर हे असं पकडते आणि त्यानंतर हे असं करते. तर तुमच्या हे कुठंच चाललीस तू मला सोडून, इथं बस गपचूप. असं सुंदर दिसायला लागले हे असं. तर पूर्णच तुमच्या लक्षात येईल की हा लुक कसा आहे. तर ही एक झाली. एक मिनिट, त्याच्यानंतर दुसरं दाखवते. हे कुठं तर सेट करता येईल का, खुर्चीला घालून ते बघणार आहे. आज काहीतरी आयडिया करते, तो शॉर्ट व्हिडिओमध्ये दिसेल. त्याच्यानंतर दुसरा जो ब्लाऊज होता तो मी दाखवला होता. शिवल्यानंतर दाखवण्याचं कारण हे आहे
की कसं दिसतं ते तुम्ही पाहू शकता. हे कटोरी आहे हे, आणि हात असे, तर हातावरती सेम ही डिझाईन घेतलेली आहे. हे पहा, आणि पाटीला. ही साडी अशी आहे. ही पण साडी ओपन करते. साडी मी त्या व्हिडिओमध्ये ओपन करून दाखवलंच नव्हतं. हे बघा, ही अशी आहे. खाली ह्याला इथून असं ह्या छोट्या छोट्या बुट्ट्या आहेत, आणि खाली मोठे मोठे फ्लावर पार्टचा जो हे असतो ना गुच्छ, ते तसं आहे. आणि इथून जिथून मिऱ्या संपतात तिथून हा पूर्ण भाग भरलेला आहे. ॲक्च्युली हे साडीचं सगळं ब्लाऊज वर्क करून आला असताना असं जसं हवं आहे तर आपले पैसे वाचले असते. पण काय करणार, आता नाहीच त्याच्यात, तर त्याच्यात प्लेन आहे, आपल्याला वर्क करून घ्यायचं आहे. आणि साडी खूप सुंदर दिसते. सिंपल आहे, सोबर आहे. पदर त्याचा एकदम सिंपल आहे. आणि ह्याला त्याचे टसल्स दोन्ही मिळून असं गोंडे टसल्स म्हणजे हे असं. आणि ह्याच्यामध्ये हा पण मला येणार नाही, पण खूप सुंदर दिसतो हा पण, म्हणजे मॅचिंग असं. बघा, तुम्हीच बघा. आता मला चष्मा खाली येतो हे असं. अशा पद्धतीने ही साडी दिसते. खूप सुंदर आहे. आणि ह्याचं मी तुम्हाला मशीनवर, हे पण मशीनवरच आहे. हे बघा, ॲक्च्युली ह्या साईडला नेसत्या पदराला खाली खूप असतं, तर ते पॅच काढूनच मी म्हणजे त्याला पॅचची वर्क चिटकावलं असतं असं. पण हे एवढंच, तर हिथलं मी मिऱ्यामधलं तर काढू शकणार नाही. हे दोन्ही पॅच, 3 पॅच लागले असते मला. ॲक्च्युली मिऱ्यामध्ये हे नाही आहे, पण ह्याच्यामध्ये आहे. तर तुम्ही ही आयडिया करू शकता. आणि जेव्हा तुम्ही इथं करता, तर खाली बॅकला गळा बंद असला आणि इथं पॅच केलं ना, गळा असा रिकामा सोडू नका, म्हणजे प्लेन कट होऊ नका. ह्याला थोडंसं तरी वर्क करून घ्या, तरच त्याचा लुक येतो. तुम्ही पाहिलं तर मी साडीचं जे काय पॅचबद्दल जे सांगितले, पण कॉम्बिनेशन खरंच खूप सुंदर आहे. अबोली पिंक आणि ऑफ व्हाईट असं ह्याचं वर्कचं हे आहे. तर जेव्हा मी डिटेल तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली की तेव्हा तुम्ही वर्क करता, तर कशा पद्धतीने वर्क पाहिजे, फिनिशिंग कसं पाहिजे, त्यामुळे तुमच्याकडे कस्टमर वाढले जातात. मेन तो उद्देश असतो. कधी कधी कसं असतं, आपल्याला खूपदा वाटतं की आपल्याकडे का कस्टमर येत नाही, तर खूप फेमस झाले आहेत, ज्यांचं नाव आहे त्यांच्याकडेच लोक जास्त जातात. हे तर आहे, ते आहे, परिस्थिती आहे. कारण कसं असतं की कपडा एकतर साड्या बिड्या महाग येतो, त्याच्यावरचा ब्लाऊज जरा बिघडला तर त्या साडीचा लूक पूर्ण जातो. आणि त्याच्यात दुसरी गोष्ट असं की साडीवरचा जो कपडा आलेला असतो त्याचा लूक वेगळाच असतो. तुम्ही अपोजिट करून पण खूप छान करू शकता, पण तो लूक वेगळाच असतो. मग ते विश्वास बसत नाही. मग सुरुवातीला आपणच सांगायचं की तुम्ही साधं एखादं ट्राय करा, माझ्याकडे एखादं ब्लाऊज शिवून बघा, एखादं कॉटनचं शिवून घ्या, किंवा सिंपल कुठलं तरी असं कॉमन असलेलं मल्टी कलरचं ब्लाऊज आहे, कॉटनचा, इतकं महाग नाही, तो शिवा. सुरुवातीला शिलाई एकदम जास्त नका ठेवू. तर जसं जसं तुमचं फिनिशिंग वाढेल, जसं कस्टमर वाढेल, तुम्हाला जसं परवडतं त्यानुसार तुम्ही शिलाई ठेवा. कारण व्हॉट्सअपवरती तुमचे इतकेही मेसेज असतात. मी सगळ्यांना सांगते, मीही आज मला वाटतं 31 वर्ष झाले ह्या कामामध्ये आहे. मलाही वाटतं जितकं मला काम मिळायला पाहिजे तितकं नाही मिळत आहे, पण जे मिळतं त्यातही मी समाधानी आहे. आणि मेन मी कंटिन्यू काम करते, कधीच माझ्या कामात गॅप नसतो की कुठलंच असं नाही. आज साधंही गाऊनला शिलाई मारायला, टीप मारायला आली, त्याची 20 रुपये मिळू दे, भलं त्याला तुम्हाला 15 मिनिट द्यावं लागतं, पण ते सुद्धा मी काम करते. काम हे काम असतं. कुठलंही काम आलं की त्याला नाकारायचं नाही. त्यामुळं तुम्हाला ते काम कंटिन्यू मिळत असतं. तुम्ही कामाची इज्जत करा तर कामही तुमचं इज्जत करतं. शूट करताना 2-3 तर फोन वाजतातच असं असतं. तर चालेल, चला. आणि माझे 2 फोन, एक पूर्ण शूटचा जो आहे तो फुल झाला आहे, तो मला रिकामा करायला जमत नाही आहे, वेळ नाही आहे. आणि हा दुसरा माझ्या मुलीचा वापरते, ती पण मला रोजचा राबवते, कधी माझा फोन रिकामा करते. हे असं असतं काम जेव्हा करतो तेव्हा. तर चालेल, डिटेल मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. तर तुम्ही मेहनत करा, 101% मेहनत करा, तुम्हाला यश नक्की आहे. समजा ह्या कामामध्ये किंवा कुठलंही काम करत असेल त्यात आपल्याला यश मिळतच नाही, किंवा त्यात आपल्याला पाहिजे तितकं इन्कम होत नाही, तर तुम्ही ते सोडून दुसरं ट्राय करू शकता. कधी कधी 1% लक बोलतो ना, तो फॅक्टर असू शकतो, हे मी सांगते तुम्हाला. तर चालेल, व्हिडिओ कसा वाटला, साड्या कशा वाटल्या, ब्लाऊज कसे वाटले नक्की सांगा. ह्या साडीची किंमत मला नाही माहिती, पण असेल ही सुद्धा 1,500च्या आसपास. तर चालेल, चला, आजचा व्हिडिओ मी तर संपवते. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.